रामकृष्ण हरी मंडळींनो, सर्वप्रथम आपलं सर्वांचं स्वागत आहे या भक्ती 24 तास या यूट्यूब चॅनलमध्ये. मंडळींनो, आपण रोज ज्ञानेश्वरीच्या 50 ओव्या 8 ते 10 मिनिटाचा व्हिडिओ बनवून रोज या चॅनलवरती अपलोड करत आहोत. आणि ते नक्की आपण सर्वांनी रोज ते आपल्यासाठी 10 मिनिट टाईम काढून तुम्ही ते ऐकायला पाहिजेत नक्की. कारण आपण प्रपंचामध्ये इतरांसाठी, कुटुंबासाठी तर 24 तास देत असतो. अख्खी जिंदगी आपण या परिवारासाठी त्या ठिकाणी दिलेली आहे. पण आपल्या स्वतःसाठी, स्वतःला समाधान देण्यासाठी फक्त आपल्या जीवनातले किमान हे 10 मिनिट तरी काढा. नक्की 10 मिनिट काढा, जेणेकरून ह्या ज्ञानेश्वरीच्या ओव्या जर आपल्या कानावरती पडल्या तर आपल्याला एक वेगळं परमार्थिक समाधान आपल्याला त्या ठिकाणी मिळेल. कारण या प्रपंचामध्ये समाधानाचं ठिकाण दुसरीकडं कुठंही नाही. तर समाधान जर कुठं मिळत असेल तर ते परमार्थामध्ये आहे आणि ते ज्ञानेश्वरी वाचनामध्ये आहे. जरी करता तुम्हाला कुठं बसले असताल, कुठं कामावरती असाल, शेतात असाल, कुठं पण असाल, तिथं आपण ह्या बसल्या ठिकाणी आपण 8 ते 10 मिनिटामध्ये या ओव्या ऐकू शकतो. म्हणजे त्या कानावर पडले तर आपले कान पवित्र होतील, आपल्या मनामध्ये सात्विक भावना निर्माण होईल, असे पवित्र शब्द ज्ञानोबरायांचे आपल्या कानावर पडतील. हे आपण 8 मिनिट तरी काढून नक्कीच संपूर्ण व्हिडिओमध्ये ऐकत जा. बरेचसे 1001 लोक रोज नेहमी आपल्या ओव्या ऐकतात, पण लई फक्त 1 ते 2 मिनिट ऐकून पुन्हा सोडून देतात असं त्या ठिकाणी वाटतंय. परंतु आपल्या जीवनातले रोजचे फक्त 10 मिनिट या ओव्यांसाठी काढा. कारण समाधान केवळ याच्यामध्येच आहे. प्रपंचाकरता आपण तर नेहमी झटत असतो, परिवारासाठी काम धंदे वेगळे करतच असतो, परंतु स्वतःला आनंद मिळवण्यासाठी, समाधानासाठी हे 10 मिनिट तुम्ही नक्की काढा, ही तुम्हाला विनंती आहे. आणि पूर्ण ओव्या ऐकत जा. रोजच्या 50च ओव्या आहेत आणि फक्त 8 ते 10 मिनिटाच्या आतमध्ये आपल्या त्या 50 ओव्या वाचून होतात. तर त्यामुळं नक्की आपण आपल्या स्वतःसाठी तेवढा वेळ काढून नक्की ऐका, ही सर्वांना नम्र विनंती आहे. रामकृष्ण हरी. धन्यवाद.